आपल्या जळगाव महानगरामधले तुम्ही जर काही आरास बघितली तर त्याच्यात नदीजोड प्रकल्प झालेला आहे. त्याच्यामध्ये भारताचा महासंगणक या विषयामध्ये आरास झालेली आहे. त्याच्यामध्ये एकूण भारताची सांस्कृतिक जी परंपरा आहे त्याविषयी आणि अनेक असे मंडळ आहेत सर, जो तुमचा आणि माझा आवडीचा विषय आहे की सार्वजनिक गणेशोत्सव हे सांस्कृतिक व्यासपीठ पण आहे. श्री गणेशोत्सवाची सार्वजनिकरित्या सुरुवात जी झालेली ती 1892 मध्ये झाली. काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमधल्या काश्मीरमध्ये पर्टिक्युलरली खूप पराकोटीचा आतंकवाद त्यावेळेस सुरुवात झालेली होती आणि त्या काळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देशभरातल्या युवकांना साथ घातली की सगळ्यांनी आपल्याला काश्मीरमध्ये जायचं, लाल चौकात जायचं आणि तिथं आंदोलन करायचं. म्हणजे श्री गणेशोत्सव म्हटलं म्हणजे काय म्हटलं तर श्री गणेशोत्सव म्हणजे असं म्हणावं लागेल की ज्याच्यामध्ये कुठल्याही जात, पंथ, व्यक्ती, समाज, कोणताही काहीही त्याला लिमिट नाही आहे. प्रत्येकाच्या मनामनामध्ये श्री गणेश आहेत. विघ्नहर्ता श्री गणेश आहेत, सुखकर्ता श्री गणेश आहेत, दुःख हर्ता श्री गणेश आहेत. अशा श्री गणेशाची पूजा बांधण्याचा हक्क आणि उत्सव करण्याची लालसा, मनीषा ही प्रत्येक मनामध्ये आहे. मला सांगायला तुम्हाला एका अर्थाने माहिती द्यावीशी वाटते की जळगावातला जो हा गणेश उत्सव होता त्याची जी विसर्जन मिरवणूक होती ती 84 मध्ये थांबली होती. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन लोकप्रियतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या या संवाद कट्ट्याचे आजचे अतिथी आहेत श्रीयुत सचिनजी नारळे. मित्रांनो, आजच्या आपल्या 226व्या आय रिपीट 226व्या एपिसोडचे प्रमुख अतिथी आहेत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष, की अत्यंत दैदिप्यमान अशी कारकीर्द ज्यांची राहिलेली आहे, एक कार्यकर्ता भाव मनापासून जपणारं असं नेतृत्व त्यांनी ह्या समस्त गणेशोत्सव मंडळांना दिलेलं आहे. मित्रांनो, केवळ जळगावच नाही, जळगाव जिल्हाच नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्या परिसीमा ओलांडून सचिनजी उत्तर महाराष्ट्र ह्या सगळ्या कार्यक्षेत्राचं नेतृत्व या निमित्तानं करतायत. गणेशाचं पर्व म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अत्यंत मंगलमय, पावन असं हे पर्व आहे. 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती असलेला आपला श्री गणेश आहे. शुभंकर असा, प्रासादिक असा आणि अत्यंत उत्साहात, धूमधडक्यात असा प्रारंभ या उत्सवाला झालेला आहे. उत्सवी वातावरण सर्वत्र आहे आणि त्यानिमित्तानं आज अत्यंत व्यस्त अशा स्केड्यूलमधून ज्या व्यक्तीनं आयुष्यभर अत्यंत समर्पित भावनेनं विविध आंदोलनं केली आहेत, मी त्यांना विद्यार्थी दशेपासून पाहत आलेलो आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी केलेलं आंदोलन असेल किंवा सार्वजनिक हितासाठी, समाजासाठी आणि धार्मिक दृष्टिकोनातून आणि प्रामुख्यानं ज्या ठिकाणी राष्ट्रहित असेल त्या ठिकाणी आमचे सचिनजी हे अग्रेसर असतात, नेतृत्व करतात, ते फ्रंटला असतात. तर अशा सचिन नारळे यांना आपण बोलतं करणार आहोत आणि ऐकून घेणार आहोत की एकूणच प्रवास कसा आहे आणि सध्या ह्या गणेशोत्सवाचं स्वरूप, बदलतं स्वरूप जे आहे ते, आणि एकूणच काय त्यांनी पवित्रा घेतला आहे, काय त्यांची भूमिका होती, काय कसं या आंदोलनाला यश मिळालं. तर सचिनजी, आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या समस्त टीमच्या वतीनं आपलं स्टुडिओमध्ये मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. मगाशी मी आपल्याबद्दल बोलत होतो आमच्या रसिक मित्रांशी. मला सांगा की अगदी वसा आणि वारसा, बालपणापासून सक्रिय असं नेतृत्वाचे गुण म्हणजे घरच्यांना नक्कीच ते दिसून आले असतील कदाचित. आणि स्वर्गीय नारळे सरांपासून तो वसा आणि वारसा अत्यंत कसोशीनं आणि असोशीनं आपण जपतायत. तर बालपणाविषयी आणि एकूणच पुढच्या वसा आणि वारसाविषयी आपण थोडक्यात आमच्या रसिक मित्रांना जरूर सांगा. पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर धन्यवाद. आपली परत भेट होते याचा एक मनस्वी आनंद आहे आणि मल्हार कम्युनिकेशनचे आणि तुमचे विशेष मी म्हणजे अभिनंदन करतो की हॉबी डू डूचा आजचा हा 226वा भाग आपण प्रसारित करण्याकरता पुढं सरकता आहात. आपल्या पुढील वाटचाली करता मी आपणास खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे
आपल्या माध्यमातनं जिथं जिथं हा विषय पोचतोय त्या सर्व प्रेक्षकांना श्री गणेशोत्सवाच्या मी मंगलमय शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सगळ्यांना जय गणेश. वा. आपण जसं सांगितलं सर की पारिवारिक पार्श्वभूमी, बालपण, युवा अवस्था आणि आजचा दिवस हा सगळा जो प्रवास आहे, हा प्रवास एका अर्थाने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपला जन्म कुठे घ्यायचा हे जरी आपल्या हातात नसलं तरी ज्या परंपरेमध्ये, ज्या कुळामध्ये आणि ज्या कुटुंबामध्ये आपण जन्म घेतो आणि ज्या समाजात आपण वावरतो त्या कुटुंबाचं जे काही एक गुडविल असतं किंवा त्या कुटुंबाचं जे काही एक देणं असतं समाजाचं, ते देण्याचा संस्कार लहानपणापासून आमच्यावर झाला. नारळे गुरुजी हे प्रख्यात म्हणजे गुरुजन होते. आमचं संपूर्ण घराणंच एका पद्धतीने शिक्षकी पेशकात, आपणही शिक्षकी पेशात आपण अनेक कार्यक्रम सोबत केलेलेच आहेत. असे नारळे गुरुजींचा वसा आणि वारसा पुढे नारळे सर, माझी आई पण शिक्षिका होत्या आणि अशा पद्धतीने सगळं चालू असताना नवी पेठेमध्ये संपूर्ण बालपण आणि युवावस्था गेलेली असल्यामुळे आपणास ज्ञात आहे की जळगाव महानगर त्यावेळेस नगर होतं एका अर्थाने, पण जळगाव नगराचं जुनं गाव असू दे, बैरामपेठ असू दे किंवा नवी पेठ, हे एकूण सांस्कृतिक केंद्राचं आणि चळवळींचं एका अर्थाने माहेरघर होतं किंवा एक सक्षम असा तो सगळा भाग होता आणि तिथं तो सगळा संस्कार झाला. आणि तो संस्कार झाल्यानंतर युवावस्थेत येईपर्यंत नैसर्गिकरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा संपर्क आला. घरातनं पण तो वारसा होताच. तिथं युवावस्थेमध्ये मग अनेक विद्यार्थी आंदोलनांमध्ये त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की हा 90चा दशक म्हणजे याला म्हणावं लागेल. काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमधल्या काश्मीरमध्ये पर्टिक्युलरली खूप पराकोटीचा आतंकवाद त्यावेळेस सुरुवात झालेली होती आणि त्या काळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देशभरातल्या युवकांना साथ घातली की सगळ्यांनी आपल्याला काश्मीरमध्ये जायचं, लाल चौकात जायचं आणि तिथं आंदोलन करायचं. आम्ही पण लहानपणापासून तुम्ही जसं म्हणालात तसा हा सगळा एक छंद म्हणूया किंवा या सामाजिकतेचा एक परिस्पर्श झालेला असल्यामुळे आम्ही तिथं पोचलो आणि सुदैवाने आम्ही श्रीनगरला तिथे हे सगळं आंदोलन करू शकलो आणि तो एक इतिहास सगळ्यांना माहिती आहे आणि ते एक समाधान. त्याच्यानंतर अनेक कार्यक्रम, आसाम बचावचा एक फार मोठा इन्फिल्ट्रेशन ज्याला म्हणता येईल. जसं तुम्ही सांगितलं की राष्ट्रीय विषय जिथे जिथे असतील, धार्मिक विषय जिथे, धार्मिकता या अर्थाने की तो सकारात्मक त्याच्यातनं काही विषय घडतील अशा पद्धतीने आपण हे सगळं काम करत आलो. दोन्ही कार सेवेला जाण्याचा योग आला. त्यानंतर मग परत आल्यानंतर व्यावसायिक काही जबाबदाऱ्या असताना देखील मग आपण शहरामध्ये आणि एकूण जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक विषयामध्ये, अनेक शैक्षणिक विषयामध्ये, अनेक संस्थांमध्ये काम करत असतानाच मग संघटनेने असा विषय सांगितला की आपल्याला गणेश उत्सवामध्ये काम करायचं आहे आणि तिथून श्री गणेशाच्या या सेवेची सुरुवात झाली सर. वा 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 वा. नक्कीच अतिशय प्रेरक असं काम, रचनात्मक स्वरूपाचं काम, सकारात्मक स्वरूपाचं काम आपण करताय. मगाशी मी म्हटलं आणि आपला मुळातच रसिक मित्रांनो विषय असा आहे की सार्वजनिक गणेशोत्सव व्यवस्थापन. सचिनजी, आम्ही पुस्तकी भाषेतलं व्यवस्थापन शिकवतो, पण तुम्ही खऱ्या अर्थानं ग्राउंडवर जाऊन ते व्यवस्थापन करत असतात. तिथले सगळे खास खळगे, तिथल्या अडीअडचणी आणि एक जे मोतीहार असतो, छान दिसतो, सुबक दिसतो, आकर्षक दिसतो, पण त्याला एकत्रित आणणारा, बांधणारा, ओवणारा जो धागा असतो तो त्याचं महत्त्वाचं काम तुम्ही करताय. आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि ही सगळी मंडळं, माझ्या माहितीप्रमाणे 500च्या वर सुमारे अशी मंडळं छोटी मोठी तुमच्या आधिपत्याखाली कार्यरत आहेत. आणि एवढंच नाही तर 26 म्हणजे मला वाटतं 16 जिल्हे जवळपास त्याचं सारथ्य तुम्ही करतायत. तुमच्या अनुभवाचा सुद्धा फायदा सगळ्यांनाच होतोय. तर अगोदर म्हणजे मंडळाच्या स्थापनेच्या अगोदर असलेलं स्वरूप आणि आत्ता तुम्ही काम करायला लागल्यापासून, तुमचे नेतृत्व प्रदान करायला लागल्यापासून असलेलं स्वरूप, याच्याबद्दल नक्की जाणून घ्यायला आवडेल. प्लीज. जरूर. हां हां सर, आपल्याला ज्ञात आहे की श्री गणेशोत्सवाची सार्वजनिकरित्या सुरुवात जी झालेली ती 1892 मध्ये झाली. होय होय. म्हणजे 132 वर्षाचा हा प्रवास आहे. नरकेसरी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव जो घराच्या देव्हाऱ्यामध्ये होता तो समाजामध्ये आणला आणि एका अर्थाने सर्व समाजाला भक्तीचा मार्गातनं शक्ती मिळावी आणि तो जो कोणता त्या काळातले जे असंतोष इंग्रज राजवटीविरुद्ध होता त्याचा एक समुच्चय असा प्रयत्न उत्सवाच्या माध्यमातून टिळक महाराजांनी केलेला आपल्याला माहितीच आहे. आपण जाणताच की आपला धर्म असू दे आपले उत्सव असू दे हे प्रवाही आहेत. जे जे आवश्यक बदल काळानुरूप आवश्यक आहेत ते स्वीकारण्याचं धोरण आणि ध्येय या दोन्ही गोष्टी आपल्याला लागू आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला हे पण ज्ञात आहे की आपले सगळे सण उत्सव जे आहेत ते निसर्गाशी निगडीत आहेत. श्रावण आला, एकूण हिरवाईने सगळी सृष्टी नटली की आपले उत्सव सुरू होतात. त्यामुळे मनामनामध्ये चैतन्य तर जागृत झालेलंच असतं, परंतु उत्साहाचा आणि उत्सवाचा बहर येण्याच्या अनुषंगाने हे सर्व उत्सव केले जातात. परंतु कालांतराने उत्सवाचं प्रश्न बदलले, उत्सवाचं स्वरूप बदललं आणि एकेकाळी मुंबईमध्ये ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे माननीय पुण्याचे माननीय प्रतापराव गोडसे, ॲडव्होकेट नरेंद्र दैभावकर आणि या सगळ्या मंडळींनी आणि नैसर्गिकरित्या जळगावचं एका अर्थाने पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं होतं असं माननीय डॉक्टर अविनाशदादा आचार्य, अशा या सगळ्या थोरा मोठ्यांच्या विचारांनी महाराष्ट्रामध्ये एक समिती, श्री गणेशोत्सव समिती स्थापन झाली. दादांनी आम्हाला तिथं पाठवलं आणि मग ती संकल्पना एका अर्थाने आपण स्वीकारून त्याचा अभ्यास करून आपल्या संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अविनाशदादा आचार्य, त्यांचे सहकारी पंढरीशेठ वाणी असतील, राजाबापू शिंदे असतील, प्रकाश शेठ जगताप असतील, अगदी अनन्य असे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते होते. असे या चळवळीतले अनेक लोक आहेत की ज्यांच्या प्रयत्नांमुळे आज जे काही आपल्याला यश दिसतंय ते या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे आणि एकूण गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे आज आपण इथपर्यंत आलोय. मला सांगायला तुम्हाला एका अर्थाने माहिती द्यावीशी वाटते की जळगावातला जो हा गणेश उत्सव होता त्याची जी विसर्जन मिरवणूक होती ती 84 मध्ये थांबली होती. 72 नंतर काही काळ ती थांबली होती. त्याच्याकरता काही कारणं होती आणि ती कारणं ती काही चांगली नव्हती. एका अर्थाने जळगावचं नाव खराब झालेलं होतं आणि याची प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये सल होती की उत्सव आहे हा उत्सवासारखा झाला पाहिजे, त्याच्यावर का असा बदनामीचा ठपका लागेल. आणि म्हणून मग त्या काळी दादांनी आणि त्यांचे जे सहकारी मी म्हटलं माननीय दादांच्या सहकारासोबत सगळे मंडळ त्या काळातले यांनी तो सगळा विषय पुढे नेण्याच्या दृष्टीने छोटे छोटे प्रयत्न सुरू केले. परंतु त्याला मूर्त स्वरूप जे आहे ते जवळपास 26 वर्षापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना झाली. त्याची पण रोचक कहाणी आहे सर, फार रोचक कहाणी. आधी विषय असा होता की जसं मी आपल्याला सांगितलं की बदनाम असं जळगाव प्रशासकीय दृष्ट्या झालेलं असल्यामुळे नुसती एक ज्याला म्हणतात की म्हणजे खानेसुमारी करायची, शासकीय पूर्तता दाखवायची म्हणून गणेशोत्सवाचे विषय व्हायचे. औपचारिकता करण्याच्या अनुषंगाने बरोबर आपण अगदी उत्तम प्रशासकीय, तुम्हालाही अनुभव आहे, औपचारिकता दाखवण्याच्या दृष्टीने ते व्हायचं. आणि अशीच एक तथाकथित शांतता कमिटीची मीटिंग लागलेली होती आणि तिथं गणेश मंडळांना बोलवलं आणि दरवर्षी हे होत होतं. आम्ही पण तिथे गेलो आणि तिथे अननेसेसरी काही चर्चा घडत होत्या ज्यांचा दूर दूरपर्यंत गणेशोत्सवाशी संबंध नाही असे लोक तो सगळा विषय कसा नकारात्मक आहे अशा पद्धतीने तो तिथे सगळं एकूण चर्चा घडत होती. आम्हाला ते काही योग्य वाटलं नाही. आम्ही तिथून बाहेर निघालो आणि दादांशी संपर्क केला आणि अविनाशदादा आचार्यांना आम्ही सांगितलं की हे जे काही आहे याच्यापेक्षा आपल्याला वेगळं करण्याचा आजपासून आम्ही निश्चय करतोय. आणि एकदा तुम्हाला माहिती की युवकांनी जर निश्चय केला आणि थोड्या मोठ्यांनी जर त्याला आशीर्वाद दिले, त्यांनी त्याचं मार्गदर्शन केलं तर निश्चित बदल घडतात. तिथून सुरू झालेला जो प्रवास होता सर, अत्यंत विनम्रपणे मी आपल्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो, दर्शकांना सांगू इच्छितो की आज जळगाव पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगावचा श्री गणेशोत्सव हा नावाजला जातो, नाव घेतलं जातं.
आणि हे संपूर्ण श्रेय अत्यंत विनम्रपणे मी आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, आमचे जे सगळे पदाधिकारी आहेत आणि जळगावातले जे भाविक भक्त आहेत, प्रसार माध्यम जे आहेत, आपल्यासारखे जे आमचे सहकारी आहेत की ज्यांनी अनेक वर्ष आम्हाला सहकार्य केलेलं आहे, हे कोणाचं एकट्याचं काम नाही. तुम्ही जसं म्हटलं की नियोजन शास्त्राचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री गणेश उत्सव आहे. मी नेहमी म्हणत असतो की श्री गणेशोत्सव म्हणजे जीवन विद्यापीठ आहे. इथे काय शिकायला नाही मिळत. अहो, कमीत कमी गोष्टींमध्ये जास्तीत जास्त कसं काम करता येईल. आज वर्गणी मागायची आहे, आज कामं करायची आहेत, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायचा आहे. नियोजन शास्त्राचे छोटे छोटे धडे जे आहेत ते प्रत्यक्षरित्या ग्राउंड झिरोवर आपल्याला कार्यकर्त्यांना ते सगळं करावं लागतं. आणि आमच्यासारखं जे काही छोटं मोठं नेतृत्व जे काही तयार झालेलं आहे ते अशा उत्सवांच्या माध्यमातूनच इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. ही प्रक्रिया पिढ्यानपिढ्या सर चालू आहे. 132 वर्षाची परंपरा जर आपण म्हणतो आहोत तर ही पिढ्यानपिढ्या सुरू असलेली जी प्रक्रिया आहे आणि परंपरा आहे, या परंपरांचा एकूण जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला एक सुंदर असा एक सिलेबस यामधनं मॅनेजमेंटचा मिळू शकतो असं मी आपल्याला सांगू इच्छितो. वा, छानच. म्हणजे ही जी मांडणी आहे प्रारंभीची ही नक्कीच. बरं, मग म्हणजे नियोजन शास्त्राचा विषय झाला, व्यवस्थापन शास्त्राचा, व्यवस्थापनातलाच घटक नियोजन. आणि म्हणजे काय की योजना आखताना भान ठेवा आणि योजना राबवताना मात्र बेभान व्हा, अशा पद्धतीने सगळं तुमची वाटचाल सुरू आहे. मग असं एखाद्या वेळेस असं घडलं का की तुमची भूमिका, मंडळाची भूमिका प्रशासनाला त्यांच्या चौकटीत बसत नसेल, पण त्याच्यासाठी मग तो रेटा लावणं, पाठपुरावा करणं, आंदोलनाचं रचनात्मक शस्त्र उगारणं वगैरे वगैरे, आणि मग ते कन्व्हिन्स करून ते सगळं यश मिळवणं, असं काही आठवणीतलं एखादा? जरूर. एकूण कुठल्याही संघटनेचं तुम्ही जर काम बघितलं अच्छा तर त्याच्यामध्ये काही टप्पे असतात आणि त्या टप्प्यांमध्ये निश्चितच एक हा जो सगळा प्रवास असतो, या प्रवासामध्ये कटू, गोड, चांगले, वाईट असे सगळे अनुभव आपल्याला मिळत असतात. मी जसं व्यवस्थापन शास्त्राचा आपण उल्लेख केला, मी पण आपल्याला सांगितलं, त्या पद्धतीने सांगायचं तर आम्ही काय केलं सर की आम्ही एक आचारसंहिता जाहीर केली. बरं. त्याच्यावर आपण नंतर येऊ. होय. परंतु ह्या सगळ्या विषयामध्ये प्रशासनाला जेव्हा हे लक्षात आलं की एकमात्र असं हे महामंडळ आहे किंवा इथला उत्सव आहे की जो कार्यकर्त्यांवर स्वतःच आचारसंहिता लाभवून घेतलेली आहे. बरं. आजचं हे जे काही गोंडस फळ आपल्याला दिसतंय, तथाकथित जे वाटतंय आपल्याला, ते या सगळ्या नियोजनाचा आणि अथक आणि सातत्यपूर्ण जे प्रयत्न झालेले आहे, प्रबोधन केलेलं आहे कार्यकर्त्यांचं. आणि हे नुसतं बोलून होत नाही सर. आता सुरुवातीला मी जसं म्हणालो की सुरुवातीला असा विषय होता की गणेशोत्सव, श्री गणेशोत्सव म्हटला आणि त्यातला सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की तडीपार आला, नोटीस 149 आली, लोकांवर गुन्हे दाखल होणे आले आणि पोलीस प्रशासन म्हणा किंवा जिल्हा प्रशासन आणि गणेश मंडळ हे एकमेकांच्या विरुद्ध ठाकलेले, हे अगदी सहज असलेलं वातावरण. आणि तशा प्रसार माध्यमांमध्ये त्या काळी फक्त प्रिंट मीडिया होता. म्हणजे वर्तमानपत्रांमधले ज्या तुम्ही जर मुख्य हेडिंग जर वाचले तर त्याच्यात हेच की गणेशोत्सव आणि त्याच्याने निर्माण होणारी सामाजिक तेढ हा विषय असल्यामुळे नैसर्गिकरित्या दोन टोकांवर दोन्ही होते. प्रशासन एका टोकावर होतं आणि मंडळ एका टोकावर होतं. इथंच आम्हाला असं वाटलं की हीच ती जागा आहे किंवा हीच ती वेळ आहे, योग्य वेळ आहे की महामंडळाचं काम अत्यंत निष्ठेने आणि सातत्यपूर्ण करण्याची आवश्यकता आहे. आणि मग कसं आहे की 2 पावलं ते मागे गेले, 2 पावलं आम्ही पुढे आलो आणि ज्या आचारसंहितेचा मी उल्लेख केला त्या आचारसंहितेच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या आचारसंहितेला नुसती मान्यता नाही दिली, तर त्या आचारसंहितेला राबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हे जेव्हा प्रशासनाला लक्षात आलं तेव्हा थोडा बदल होत गेला. परंतु या सर्व विषयांमध्ये मग असा विषय झाला की अनेक वेळा असा विषय आला, अगदी अलीकडचं तुम्हाला माहिती असेल, मी जसं आपल्याला सांगितलं की संघटन म्हटल्यानंतर आंदोलन हा एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरं. संघटन आणि आंदोलन हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण की अनेक विषय असे असतात आणि ते विषय जर झाले नाहीत तर त्यातनं अनेक मोठे प्रश्न जन्म घेऊ शकतात, निर्माण होऊ शकतात. ते आम्हाला कळत असतात कारण की आम्ही त्या विषयामध्ये गेले 30 वर्ष काम करतोय.
आम्हाला आज आता लक्षात यायला लागून गेलेलं आहे की काही क्षणांनी किंवा काय होणार आहे किंवा 10 दिवसांनी जो प्रश्न निर्माण होणार आहे तो नियोजनाच्या माध्यमातून आज का नाही करायचा. मग आंदोलनाचं तुम्ही जर म्हणत असाल, अगदी नुकतंच आपण वाचलं असेल, इथेच मेरून तलाव आहे आणि मेरून तलावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सांडपाणी सोडलं जात होतं. हा नैसर्गिक स्रोत आहे. इथं बाप्पांचं आपण विधिवत विसर्जन करतोय. गेले अनेक वर्ष इथे विसर्जन होत आहे. मग एकीकडे सगळ्या गोष्टींचं पर्यावरण अमुक तमुक सगळ्या गोष्टींचं आपण चर्चा करतो आणि एवढ्या मोठ्या स्तोत्राचं जर आपणच एका अर्थाने खून करतोय, मग श्री गणेश भक्त म्हणून आम्हाला हे बिलकुल मान्य नाही. आणि म्हणून मग आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला, प्रशासनाला सांगितलं. सगळ्या कार्यकर्त्यांची भावना अत्यंत तीव्र होत्या, परंतु सुदैवाने आणि बाप्पाच्या कृपेने सर्व कार्यकर्ते एकत्र पद्धतीने काम करत असल्यामुळे आम्ही त्यांना एक वेळ दिली. त्या सांगायला मात्र सर आम्हाला आनंद होतो की त्या वेळेच्या आधी प्रशासनाने आम्हाला संवादाच्या आमचा संवादाचा प्रयत्न असतो सर. पहिला प्रयत्न हा संवादाचा आहे, दुसरा प्रयत्न हा समन्वयाचा आहे. पण दुर्दैवाने जर त्याही गोष्टी घडत नसतील तर मग आंदोलनाचा पवित्रा हा घ्यावाच लागतो. आणि मग सांगायला वाटतं की त्याच्यात ज्या तात्पुरत्या स्वरूपातल्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी केलेल्या आहे. पण तुमच्या माध्यमातून पुनश्च एकदा प्रशासनाला मी विनंती करतो की या सर्व विषयांवर कायमस्वरूपी काही तोडगे काढता येतील का याविषयी आपण काम करावं. महामंडळ म्हणून निश्चित आमची सहकार्याची भूमिका असेल. वा, वेळोवेळी आपण गरजेनुसार अभ्यासपूर्ण सगळ्या गोष्टी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न संवादातनं केलेला आहे, बरोबर आहे. पण मग मला सांगा, असाच हा धागा पकडून मी पुढचा प्रश्न असा करीन आपल्याला की मूर्तींचं उंची असेल किंवा निर्माल्याची गोष्ट असेल किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न वापरता शाडू मातीची मूर्ती वापरणं असेल, सांडपाण्याचा तर प्रश्न आपण तसा लावलेलाच आहे. पण एक दुसरा एक सगळ्या मंडळांची अशी एक भूमिका होती आणि आपल्यामार्फत ते सुद्धा ते प्रयत्न झालेले आहेत आणि मला वाटतं यशसुद्धा आपल्याला नक्की मिळालेलं आहे. तर 5 वर्षांची परवानगी वगैरे हा काय विषय बरं याच्यामध्ये? तत्कालीन मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलेलं आहे की जे मंडळ जुनी मंडळ आहेत ज्यांचा नोंदणी झालेली आहे, धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी असू दे, पोलीस प्रशासनाकडे असू दे, त्यानंतर महानगरपालिका किंवा त्या ठिकाणचे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या संस्थांमध्ये नोंदणी झालेली जी मंडळं आहेत त्या मंडळांनी जर आधी हा विषय होता 20-21 किंवा 22-23, तिथून त्या 22-23 मध्ये जर ते मंडळ तिथे नोंदणीकृत झालेले असतील तर त्यांना पुढील 5 वर्ष त्याच नोंदणीवर पुढे शींची स्थापना करता येणार होती. आता हा निर्णय अलीकडे झाला सर. आता हा निर्णय अलीकडे होत असताना याच्या पूर्वी 20 वर्षापूर्वी आपण याच्यावर काम केलेलं आहे. मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल आणि जो म्हणजे दर्शकांना पण ते जर माहिती पडलं तर त्यांना पण खूप या बाबतीत गणेश भक्त आहेतच ते सगळे. हो हो हो. तर याच्यामध्ये सर आपण तुम्ही जसं म्हटलं की अभ्यास करून त्याच्यावर व्यक्त व्हावे, जसं समर्थांनी म्हटलंय की अभ्यासूनही प्रकटावे, त्या पद्धतीने आपण जेव्हा त्याच विषयातले स्वतः कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला असं लक्षात आलं की प्रशासन आणि कार्यकर्ते हे कुठे एकमेकांच्या विरुद्ध येतात जिथे कार्यकर्त्यांना त्रास होतो. प्रशासनाची पण अशी काही भूमिका नसते की ठरवून त्रास द्यायचा आहे आणि कार्यकर्त्यांची पण अशी काही भूमिका नसते की काहीतरी उगाच कायद्याचं उल्लंघन करायचं आहे, असं मुळीच नाहीये. आम्ही सुशिक्षित आणि शिक्षित कार्यकर्ते आहोत. माननीय सर्वोच्च न्यायालय आपल्या भारताचं राष्ट्रीय संविधान जे आहे त्याला मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा माननीय आम्ही सन्मान करतो. अशा वेळेस आम्हाला लक्षात आलं की जेव्हा कार्यकर्त्याला खूप जास्त फिरावं लागतं नोंदणी करण्याकरता, परवानगी घेण्याकरता, मग तत्कालीन 20 वर्षापूर्वी आम्ही प्रशासनाकडे एक प्रस्ताव सादर केला जो सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ जळगावची फाइंडिंग आहे, एका अर्थाने अभ्यास आहे आणि एक खिडकी योजना म्हणून ती योजना सुरू झाली. या सगळ्या परवानग्यांसाठी 10 ठिकाणी कार्यकर्त्यांना जावं लागत होतं. मग ते एका ठिकाणी एका छताखाली आपण त्या परवानग्या प्रशासनाच्या मदतीने आपण देऊ लागलो. तिथून एका अर्थाने संवादाचा सेतू सुरू झाला, त्रास कमी झाला आणि असं मग तो जो काही संवादाचा सेतू आहे तो निरंतर आजपर्यंत सुरू आहे. आणि त्याच्यातनं हा जो जळगाव पॅटर्न आहे अत्यंत आनंद होतो सर सांगायला की संपूर्ण महाराष्ट्राने आज स्वीकारलेला आहे.
वा. म्हणजे पुणे असं म्हटलं जातं की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पण अत्यंत समाधानाने मी आपल्या प्रेक्षकांना, आपल्या माध्यमातून दर्शकांना सांगू इच्छितो की पुण्याच्या प्रशासनाने श्री गणेशोत्सवादरम्यान एक खिडकी योजना स्वीकारलेली आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ जळगाव आणि तिथल्या कार्यकर्त्यांना जातं. क्या बात आहे. सॅल्यूट आहे आपल्या या सगळ्या कामाला. उत्तम काम चाललेलं आहे. बरं, आपल्याच बोलण्यात आलं मगाशी की हे सगळी भूमिका आणि हे सगळी वाटचाल, पण एक अभ्यासक या नात्यानं आणि यातला चळवळीतला कार्यकर्ता या नात्यातनं उद्याच्या उत्सवाकडे आपण कसं बघतात बाप्पांच्या? खूप चांगला प्रश्न सर आपण विचारला. कारण की हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न ह्याकरता महत्वाचा आहे की येणाऱ्या काळामध्ये मी जसं थोड्या वेळापूर्वी बोललो की आपला सण, आपले उत्सव हे प्रवाही आहेत. बरोबर. त्यामुळे आपला प्रश्न अत्यंत योग्य आहे. याच प्रश्नामध्ये उद्याच्या उत्सवाची बीज रोवलेली आहेत मला वाटतं. आणि आम्ही अभ्यास म्हणून, विचार करणारे कार्यकर्ते म्हणून आणि एकूण चळवळ म्हणून याचा एक विजन 2035 तयार करतोय सर. बर की 2035 पर्यंत या उत्सवाचं स्वरूप, या उत्सवाचं मांगल्य आणि या उत्सवाचं एकूण जे ज्याला म्हणता येईल की आयाम जो आहे, अच्छा, तो कसा असणार. कारण की तुम्ही पाहतात की आज नरकेसरी लोकमान्यांनी एका अर्थाने पुण्यात सुरू केलेला उत्सव आज वैश्विक रूप धारण केलेलं आहे. ग्लोबल गणेश म्हणून आपण यावर्षीची कल्पना आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्य उत्सव म्हणून याला आत्ताच स्वीकृती दिलेली आहे. तर अशा सगळ्या विषयामध्ये जो उत्सव आहे त्या उत्सवातलं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे. त्या उत्सवातलं जे नैपुण्य आहे ते जपलं गेलं पाहिजे. तिथे जी एका अर्थाने कार्यकर्ता घडवण्याची ही जी प्रयोगशाळा आहे, त्या सगळ्या विषयांना त्याचा जो मुख्य गाभा आहे तो तसाच राहत असताना वैश्विक तांत्रिक जे आव्हानं समोर उभे आहेत, मग ते एआयचं असू दे, अनन्य गोष्टींचं असू दे, याला सकारात्मक दृष्ट्या घेत असताना श्री गणेशोत्सव हा तरुणाईचा उत्सव आहे सर. आज विश्वामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची संख्या ही हिंदुस्थानामध्ये. म्हणजेच एका अर्थाने या चळवळीच्या माध्यमातून या युवकांना काही सकारात्मक आणि एक ज्याला म्हणता येईल की चांगली चळवळ निर्माण होण्याच्या दृष्टीने एक वैश्विक काही आपण संदेश देऊ शकतो का आणि या माध्यमातून समाजाला प्रचूर करू शकतो का, समाजामध्ये काही नवीन आणि चांगल्या गोष्टी श्री गणेशोत्सव चळवळीच्या माध्यमातून आपण काही करू शकतो का, असा सगळा आमचा अभ्यास सध्या चाललेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अनेक शिक्षित, अनेक मोठ्या मोठ्या पदांवर असलेले असे जे या सर्व विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी आमचे संपर्क झालेले आहेत. आणि तुम्ही जर सर याविषयी थोडंसं मागे गेलात 2 वर्षापूर्वी किंवा कोविडच्या आधी जर तुम्ही गेलात तर आपल्या जळगाव महानगरामधले तुम्ही जर काही आरास बघितली तर त्याच्यात नदीजोड प्रकल्प झालेला आहे. त्याच्यामध्ये भारताचा महासंगणक या विषयामध्ये आरास झालेली आहे. त्याच्यामध्ये एकूण भारताची सांस्कृतिक जी परंपरा आहे त्याविषयी आणि अनेक असे मंडळ आहेत सर. जो तुमचा आणि माझा आवडीचा विषय आहे की सार्वजनिक गणेशोत्सव हे सांस्कृतिक व्यासपीठ पण आहे, सांस्कृतिक मानबिंदू आहे. अनेक नेते, अनेक कलावंत घडले, दिलेले आहेत. येस, चळवळीने दिलेले आहेत. नक्की. याचा खूप मोठा जो गाभा तुम्हाला म्हणता येईल हा जळगाव शहरामध्ये अनेक मंडळ, 3री पिढी 4थी पिढी अशी आहे की जी लाईव्ह आरास करते आणि ते कलावंत त्या मंडळांमध्ये स्वतःच आर्टिस्ट आहे, स्वतःच तांत्रिक बाजू सांभाळतात, स्वतःच स्क्रिप्ट लिहित आहे. म्हणजे ऑल इन वन मी जसं म्हणतो की ती प्रयोगशाळा आहे, ते विद्यापीठ आहे. अशा 4 पिढ्या लाईव्ह करतायत आणि उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट सादरीकरण अशा पद्धतीने. आणि त्यांनी कलावंत या चळवळीला, सांस्कृतिक चळवळीला दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे सगळं घडत असताना मग जसं तुम्ही म्हटलं की 64 कला आणि 14 विद्यांचं असं हे आपलं दैवत आहे. आणि हे नुसतं कलांचं दैवत नाहीये सर. अथर्व शीर्षामध्ये आपण वाचतो की विज्ञानमयी असं हे रूप आहे. मग असं हे जे बुद्धीची देवता आहे ती बुद्धीची देवता
चुकीच्या विषयांकरता कार्यकर्त्यांना कशी बुद्धी देईल. मग संघटन याकरता सुद्धा असलं पाहिजे की त्यातला निश्चित काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, पण आमचा प्रयत्न असा असणार आहे अभ्यासांती या देखील गोष्टी ज्या आहेत त्या कमीत कमी होत जाव्या आणि उत्कृष्ट असा हा जो उत्सव आहे, उत्कृष्ट अशी ही जी चळवळ आहे आणि सामाजिक दायित्व सांभाळलेली ही जी चळवळ आहे, जसं की कोविडच्या काळामध्ये सर आम्ही जवळपास 6 लाख फूड पाकिटं वाटलेली आहेत. छान सर्वे आम्ही केलेला आहे. कार्यकर्ता स्वतःच्या म्हणजे जीवाशी उदार होऊन काम करणारा हा माझा गणेश मंडळांचा, श्री गणेश मंडळांचा कार्यकर्ता आहे. आपल्यासारख्या माध्यमातनं, समाजाच्या माध्यमातनं त्यांनी फक्त त्यांच्या पाठीवर कौतुकाच्या 2 थाप जर दिल्या तर तो सुसाट समाजाकरता काम करायला तयार आहे. तर अशी एक सकारात्मक आणि सर्वोत्कृष्ट चळवळ बनावी याकरता अभ्यास आत्ता आम्ही सर करतोय. छान. बरं मग हे सगळं आहे, हे वाटचाल पण होतीये, मग हे सगळं करत असताना आपली फॅमिली, तिचा सपोर्ट, त्याशिवाय हे शक्यच नाही. कारण एकीकडे आपण यशस्वी व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक वगैरे हे सगळं असताना याला वेळ देणं गरजेचं आहे आणि फॅमिलीचा सपोर्टही आवश्यक आहे. काय सांगाल त्या बाबतीत? 100% सर. आता हा विषय कसा आहे ना की आम्ही दिसतो समोर एका अर्थाने, पण आपण जसं म्हणतात तसं परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या मेंटर्स जे असतात त्या मेंटर्सच्या आणि तुमच्यासारखे शुभचिंतक या सर्व आणि बाप्पाचे आशीर्वाद, परिवाराचं म्हणाल सर तर परिवाराचं खूप मोठा यामध्ये योगदान आहे. कारण की अखंड मी फिरत असतो व्यवसायाच्या निमित्ताने, सामाजिकतेच्या दृष्टीने, त्यामुळे या सर्व विषयामध्ये पण त्यांना देखील माहिती आहे युवावस्थेपासून या सर्व विषयांशी जोडलेला असल्यामुळे आणि सामाजिकता आणि एकूण धार्मिकतेचा संस्कार आणि परिवाराची साथ ही सगळी असल्यामुळेच आज सर आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतोय. एवढंच नव्हे तर अनेक वेळा असे प्रश्न निर्माण होतात की आत्ता परवाचाच जर विषय घेतला तर माझ्या लहान मुलाचा जन्मदिवस होता आणि त्याच दिवशी प्रशासनासोबत अत्यंत महत्वाची जिल्ह्याची बैठक इथे होती. मला त्यावेळेस नाही जाता आलं, पण हे सगळं होत असताना ते पण समजून घेतात की आपले बाबा एका अर्थाने श्री गणेशाची सेवा करतायत आणि जो घेतलेला वसा आहे तो जर पूर्ण करायचा असेल तर कोणाला ना कोणाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत याची त्यांना पण जाण असल्यामुळे आणि त्यांचा संपूर्ण या सर्व विषयामध्ये मला सपोर्ट असल्यामुळे, पाठिंबा असल्यामुळे हे करणं मला शक्य आहे. त्याचप्रमाणे माझे जे सगळे सहकारी बंधू आहेत, माझे जे सगळे माझा मित्रपरिवार आहे, प्रसारमाध्यम आहेत, तुमच्यासारखे शुभचिंतक सगळे आहेत, हा माझा एक्सटेंडेड परिवार आहे सर. माझा परिवार हा फक्त नारळे कुटुंबीय असा नाहीये, तर जो जो श्री गणेश भक्त आहे तो माझ्या परिवाराचा भाग आहे. जो जो जळगावचा चांगला जो विचार करताय, जळगावचं नाव सांस्कृतिक गाव म्हणू आपण, अनेक कार्यक्रम आपण अनेक प्रकल्प घेतलेले आहेत सर. त्याच एका भूमिकेतनं या मायभूमीसाठी, या मातृभूमीसाठी आणि देव देश धर्मासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते करण्याची माझी प्रक्रिया जी आहे आणि त्यात जे काही थोडंफार मी काम करू शकतोय, निश्चित सर त्याच्यामध्ये माझ्या परिवाराचा खूप मोठा आणि खूप मोठा सहभाग आहे. त्याचप्रमाणे प्रशासनातले जे अनेक चांगले अधिकारी आहेत त्यातले जे काही, कारण की चांगला विषय समोर येत नाही सर. समाजापुढे नेहमी वाईट गोष्टींवरच चर्चा होते, वाईट गोष्टींचाच प्रसार आणि प्रचार होतो, परंतु माझा हा विश्वास आहे की खूप चांगले लोक समाजामध्ये आहेत. फक्त त्यांची तुम्ही जसं म्हटलं तशी एक मांदियाळी तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही तो एक छोटासा खारीचा वाटा म्हणून म्हणूया, पण तो प्रयत्न सर आम्ही करतोय. यात परिवाराचा अनन्यसाधारण महत्व पण आहे आणि त्यांचा सपोर्ट पण आहे. छान. एक अतिशय डोळस असं व्यक्तिमत्व आपलं आहे आणि नेतृत्व गुण तर आहेतच आहे, म्हणून आपल्याला सगळे फॉलो पण करतात. बरं मग असा बोलबाला आहे, अशी चर्चा पण असते बऱ्याचदा की एक गाव एक गणपती, हा एक प्रश्न, आणि दुसरा कृत्रिम तलावातील विसर्जनाला आपला विरोध का. दुसरीकडे ते सगळं चालू असताना, दुसरीकडे स्वागत होत असताना आपल्या भोवताली वगैरे, याच्या संदर्भामध्ये आपण आपलं भाष्य जरूर आम्हा सगळ्यांना ऐकायला आवडेल. निश्चित सर. एक गाव एक गणपती हा जो विषय आहे, मुळामध्ये श्री गणेशोत्सव जेव्हा येतात, तुम्ही आज माझी विनंती आहे की मी जसं थोड्या वेळापूर्वी बोललो की कुठल्याही विषयाला 2 बाजू आहेत. बर. एक बाजू आपण बघतो, दुसरी बाजू कदाचित वेळेअभावी आपल्याला त्या गोष्टी लक्षात येत नसाव्या,
परंतु आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्री गणेशोत्सव आणि तोही सार्वजनिकरित्या किंवा प्रत्येक घरामध्ये सर, तुम्ही सोशल मीडियावर जर काल बघितलं असेल तर शेवटच्या पालावरचं आदिवासी घरातलं एखादं कुटुंब असेल, ते प्लॅस्टिकची झाड लावून बाप्पांचं घरातल्या कसच्या तरी विषयाचा बाप्पा तयार करतायत आणि त्याचा उत्सव करतायत. म्हणजे श्री गणेशोत्सव म्हटलं म्हणजे काय म्हटलं तर श्री गणेशोत्सव म्हणजे असं म्हणावं लागेल की ज्याच्यामध्ये कुठल्याही जात, पंथ, व्यक्ती, समाज, कोणताही काहीही त्याला लिमिट नाहीये. प्रत्येकाच्या मनामध्ये श्री गणेश आहेत. विघ्नहर्ता श्री गणेश आहेत, सुखकर्ता श्री गणेश आहेत, दुःखहर्ता श्री गणेश आहेत. अशा श्री गणेशाची पूजा बांधण्याचा हक्क आणि उत्सव करण्याची लालसा, मनीषा ही प्रत्येक मनामध्ये आहे. श्री गणेशाशी सर्वजण जुळलेले. आणि एवढंच नाहीये सर, हा फक्त एक धार्मिकतेचा विषय नाहीये. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या माध्यमातनं मार्केटमध्ये, व्यवसायामध्ये किती मोठी उलाढाल होते. केवढा मोठा चंक, एक फायनान्शियल चंक या निमित्ताने निर्माण होतोय. आणि हा उत्सव, मी जसं म्हटलं, हा नुसता सांस्कृतिक मानबिंदू नाहीये, तर या उत्सवाच्या माध्यमातनं संपूर्ण बाजारपेठेमध्ये चैतन्य निर्माण होतं. मग तुम्ही या विषयाकडे बघा ना की एक गाव एक गणपती, संकल्पना उत्कृष्ट आहे. आम्ही कोणाला थांबवलं नाहीये सर. आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतोय. मी आधीच सांगितलं, माननीय संविधानाचा आम्ही आदर करतोय. पण ज्यांना करायचं त्यांनी करावं. पण आपल्या माध्यमातनं आणि मल्हारच्या माध्यमातनं मी हे सांगू इच्छितो की हा पण भाव आणि ही पण स्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की या उत्सवांमुळेच एक फार मोठी आर्थिक बाजारपेठेमधली जी हलचल आहे ती होते, एक सकारात्मकता निर्माण होते. आणि एवढंच नाहीये सर, समाजापुढच्या आव्हानांमध्ये तुम्ही आणि मी एक विचार म्हणून जेव्हा काम करतोय, विचारपीठ म्हणून आपण काम करत असतो, अशा वेळेस आज सगळ्यात मोठं आव्हान हे सोशल मीडियाचं आहे, फोनचं आहे. आणि तुम्ही बघत असाल की या उत्सवाच्या निमित्ताने अनेक लोक एकमेकांच्या घरी जातात. श्रीपूजेच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण करण्याकरता जातात. पण ते नुसतं प्रसाद ग्रहण करणं नसतो, तो संवाद असतो. मग एक गाव एक गणपती जर तुम्ही म्हटला तर ही सर्व जी गोष्टी आहेत ह्या पण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे काय झालं की आर्थिक चळवळ तर तुम्ही याला म्हणूच शकता, सांस्कृतिक चळवळ पण म्हणू शकतात, पण याला परिवार म्हणून पण आपण बघितलं पाहिजे. अशा या उत्सवामुळे एक चैतन्य भरलेलं वातावरण आणि भारलेलं वातावरण, दोन्ही गोष्टी यामुळे निर्माण होतात. माझं अशी विनंती आहे की आपण ह्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणून आम्ही असं म्हणतो की उत्सव हा उत्सवासारखा झाला पाहिजे, एक. आणि दुसरी गोष्ट, आमचा प्रयत्न सर असा पण आहे की सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकोत्सव आहेच, पण हा आनंदोत्सव कसा व्हायचा, आता हा पण जो एक प्रयत्न आहे हॉबीडुबीचा. तुमची पण हीच भूमिका आहे की जे दर्शक या चळवळीशी जुळलेले नाहीये प्रत्यक्षरित्या, मी हा एका अर्थाने म्हणजे मी हे काय म्हणता येईल त्याला की हा योग जुळून आलाय, त्या दृष्टीने मी याच्याकडे बघतोय की आपण सर्व या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची जुळावं. आणि त्यातला जो गोडवा आहे तो जोपर्यंत तुम्ही चाखणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोडव्याची खरी चव कळणार नाही. हा झाला एक विषय. दुसरा आपला काय प्रश्न? कृत्रिम तलावाचा होता. कृत्रिम तलावाचा विषय अत्यंत महत्वाचा विषय. पुनश्च एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करतो. सर्वात महत्वाचा विषय असा आहे सर की या सर्व विषयामध्ये संकल्पना खूप चांगल्या असतात, काही पुस्तकी असतात, काही आंतरराष्ट्रीय असतात, काही अनन्य पद्धतीच्या असतात. जळगाव महानगरामध्ये जवळपास एक 6-7 वर्ष झाले असतील की कृत्रिम तलावाची चाचपणी करण्यात आली होती आणि ते झालेले होते. दुर्दैवाने तिथे जे काही विसर्जन श्रींच्या मूर्तींचं झालं त्यातनं अक्षरशः मूर्त्या विसर्जित झाल्याच नाही. त्याच्यावर अमोनियम कार्बाइड या लोकांनी टाकलं आणि त्यामुळे एक खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण की शेवटी हे सगळं भावभावनांचा विषय आहे. अत्यंत पावित्र्याने, अत्यंत तन्मयतेने, अत्यंत श्रद्धेने लोक श्रींची स्थापना करतात. आणि आपल्या संस्कृतीमध्ये नुसती स्थापना करत नाही, आपण तिथे प्राण प्रतिष्ठा करतो. म्हणजे एका अर्थाने
या हृदयाचं त्या हृदयाशी आपण संलग्नता करतो, प्राण प्रतिष्ठा त्या मूर्त्यांमध्ये करतो, आणि मग त्या अशा आमच्या ज्या मूर्त्या आहेत ज्याच्याशी आमची आत्मस्वरूप भावना जुळलेली आहे, तिचं जर असं विघटन होणार असेल तर ते कसं काय सहन करायचं सर? तुम्ही एक भाविक म्हणून मला सांगा. आणि मग आमचा हेतू तो आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यातली अशी आहे की जळगावमध्ये हा जो तलाव आहे हा तलावच आहे ना, ही नदी नाहीये ना, हे स्त्रोत नाही आहे, हा तलाव आहे. तुम्ही तांत्रिकदृष्ट्या समजून घ्या. आम्ही अभ्यास करून काम करणारे लोक आहोत. आम्ही कसं बरं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करू? मग तसं तांत्रिकदृष्ट्या जर बघितलं तर हा तलाव आहे आणि या तलावामध्ये विसर्जन गेले अनेक शतक म्हणजे एका शतकापासून हे चाललेलं आहे. आम्ही परंपरांचं वहन करतोय. आणि उलट पक्षी शहराचा शांततापूर्ण किंवा जिल्ह्याचा शांततापूर्ण गणेश उत्सवाची जो इतिहास आता निर्माण झालेला आहे त्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही सुमोटो याच्यामध्ये पुढचा जे प्रश्न आहेत ते आम्हाला दिसतात, जाणवतात. मी थोड्या वेळापूर्वी आपल्याला म्हणतो सजग कार्यकर्ता म्हणून आम्ही आज याच्यामध्ये कृपया आपण लक्षात घ्या की आमची विरोधाची भूमिका नाही. आम्ही फक्त असलेल्या विषयांचा लसावी मसावी काढून योग्य काय आहे, उत्सवाला योग्य काय आहे, इथल्या जनतेसाठी योग्य काय, इथल्या वातावरणासाठी योग्य काय, आणि कार्यकर्त्यांसाठी आणि प्रशासनासाठी काय गोष्टी योग्य आहेत याचा अभ्यासपूर्ण विवेचन आणि मांडणी करून आम्ही या निर्णयाप्रत आलेलो आहोत. परंतु निश्चित आम्ही जसं म्हणतोय, पुनश्च एकदा सांगतो की आम्ही प्रवाही आहोत, आम्ही ओपन आहोत. कुठलाही विषय धरून ठेवण्याची आमची वृत्ती नाही, मानसिकता देखील नाही. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचं आणि संविधानाचा अत्यंत आदर करून आम्हाला उत्कृष्ट उत्सव साजरा करायचा आहे. म्हणून हे सगळं याचसाठी केला होता अट्टहास, अशी ही सगळी गोष्ट आहे सर. नक्की. नेतृत्व एका बाजूला डोळसही असलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ते लवचिक पण असलं पाहिजे. तर अत्यंत जे काही आदर्शव्रत असा प्रवास आहे त्या दृष्टिकोनातून मांडणी आज आपण या संवाद कट्ट्यावर केलेली आहे. खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण आपल्या विश लिस्टमध्ये, आपल्या बकेट लिस्टमध्ये जे जे काही आहे त्या निमित्ताने संकल्प ते सगळे बाप्पा पूर्ण करेल अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आपण संवाद कट्ट्यावर आलात आणि अत्यंत व्यग्र असं शेड्यूल आपलं आहे, मला माहिती आहे, त्यातनं वेळ काढला आणि हे एकूणच सार्वजनिक गणेशोत्सव आणि ह्या सगळ्या महामंडळाचं सुद्धा व्यवस्थापन एका बाजूला कशा पद्धतीनं चालतं आणि आज उद्या आणि नंतरचा सुद्धा येणारा जो उत्सव आहे तो कशा पद्धतीनं असणार आहे आपल्या मनातील, तर ते आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. सगळा प्रवास आपण उलगडून दाखवलेला आहे. त्याबद्दल मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. पुनश्च एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार, मल्हारचे आभार सर, तुमचे व्यक्तिगत आणि आपल्या सर्व टीमचे आभार. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि अल्पविराम घेतो. धन्यवाद. जय गणेश, जय श्रीराम, वंदे मातरम. नमस्कार. आज हॉबीडुबीच्या या संवाद कट्ट्यावर आल्यानंतर अत्यंत समाधानाचं आणि एका अर्थाने खूप चांगलं अशा वाईब्स मला इथं आल्या. मी मल्हार कम्युनिकेशन, आनंदभाई, राजेंद्र सर आमचे स्नेही आहेत, जुने स्नेही आहेत, त्यांचं आणि एकूण सगळ्या टीमचं मनस्वी अभिनंदन करू इच्छितो. ते अभिनंदन का करू इच्छितो, ते याच्याकरता करू इच्छितो कारण की हॉबीडुबी डूच्या माध्यमातनं अत्यंत व्यावसायिक पद्धतीने अत्यंत उत्कृष्ट निर्मिती मूल्य ठेवून आपण हा जो प्रवास सुरू केलेला आहे आणि हा प्रवास नुसता सुरू नाही केला, त्याच्यात सातत्य आपण जो राखलेला आहे आणि 226वा आज हा जो भाग आपण चित्रित केलेला आहे, तर हे सातत्य एक निश्चित अशी दिशा आपल्याजवळ असल्यामुळे आपण हे करू शकलेलं आहे. आणि सर आपल्याला मी हे म्हणेन की तुम्ही रिटायर जरी असलात तरी टायर्ड नाही आहात. त्यामुळे आनंद भाऊ आणि तुम्ही आणि तुमच्या एकूण टीमने हा जो हे जे शिवधनुष्य घेतलेलं आहे, या शिवधनुष्य पेलण्याची शक्ती श्री गणेश आपल्याला देव, आपल्या टीमला देव. आणि एवढंच नव्हे तर या माध्यमातून आपण अनेक विषयांना हात घातला, अनेक विषय हे समाजासमोर आणले. प्रसिद्धी पराडमुख असलेले अनेक व्यक्तिमत्व आहेत,
आपण आपल्या चर्चेमध्ये सांगितलं की कुठल्याच विषयाचं तुम्हाला बंधन नाही, अगदी साधारण एखाद्या छोट्याशा विषयापर्यंत तर गगनयानपर्यंत, म्हणजे असा जो हा तुमचा आलेख आहे, हा आलेख उत्तरोत्तर असाच वाढत जावं. समाजातल्या सगळ्या लोकांना या निमित्ताने एक संवाद कट्टा आपण जे नाव दिलेलं आहे तसंच व्यासपीठ मिळत राहो, या सदिच्छांसह मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जळगाव सारख्या ठिकाणी आपण हे जे काम करीत आहात याचं अनन्यसाधारण महत्व एक कार्यकर्ता म्हणून, चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला निश्चित अधोरेखित करावं असं वाटतं. आणि दर्शकांना पुनश्च एकदा विनंती करतो की यांचा हा जो प्रयत्न आहे, ह्या प्रयत्नाला आपण आशीर्वाद देण्याची आवश्यकता आहे. कारण असं आहे की प्रयत्न करणारे प्रयत्न करत असतात, परंतु त्याला जोपर्यंत जनतेचा, समाजाचा, दर्शकांचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत ते यश म्हणून परावर्तित होत नाही. हे प्रयत्न आणि यश याच्यातला जो दुवा आहे तो दर्शक आहे. आणि म्हणून त्या दर्शकांनी हॉबी डू बी डूला आणि मल्हारला आणि यांच्या सगळ्या टीमला त्याचप्रमाणे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्यावे, हे दर्शकांच्या चरणी माझी विनम्र अशी ही प्रार्थना. आणि श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य देव, आपल्या परिवाराला आरोग्य आणि सुख समृद्धी देव अशी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद.